गुड मॉर्निंग प्रसाद सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एक 2-3 मिनिटात सेशन स्टार्ट करू, बाकी जॉईन झाली की. हं? हो, चालेल चालेल. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शंकर. शंकर, कालच्या याच्यामध्ये काही डाऊट, डिफिकल्टी? नाही सर, कालच्या ह्याच्यामध्ये काय बेसिक मध्येच चालू आहे ना, त्याच्यामुळे नाही काय त्याच्यात तसं. ठीक. हो. स्क्रीन शेअर केली मी, माझी विजिबल आहे स्क्रीन? हो हो सर. ओके. सो जस्ट प्रसाद सर, तुमच्यासाठी एक रिकॅप. कालपासून आम्ही सेशन स्टार्ट केलेले. सो बेसिक फक्त सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग काय, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, जस्ट वी आर गोइंग टू बी एक प्रोसेस आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग काय, एक प्रोसेस कशाची, तर डिफेक्ट फाइंड आउट करण्याची. सो किंवा एरर्स, बग्स, डिफेक्ट्स जे काय असतील ते आपण ॲप्लिकेशनमध्ये, जे आपल्याला QA टेस्ट इंजिनियरला दिलेलं आहे ॲप्लिकेशन, ते ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला एरर्स असतील, बग्स असतील, डिफेक्ट्स असतील, तर ते फाइंड आउट करायचेत. जे काही डेव्हलप झालेलं प्रोडक्ट आहे त्याच्यामधनं. आणि मग त्याच्यामध्ये परत आपल्याला सेकंड थिंग, ते डिफेक्ट फाइंड आउट करायचेत, प्लस जे ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे आणि जी एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट आहे, ते दोन्ही मीट होतात की नाही. म्हणजे कस्टमरने जे आपल्याला रिक्वायरमेंट डॉक्युमेंट दिलेलं आहे त्या ॲप्लिकेशनसाठी, आणि जे डेव्हलप केलेलं आहे आपल्या डेव्हलपरनी, ते दोन्ही गोष्टी आपल्याला चेक करायच्यात की मीट होत आहेत की नाही. तर हे मग ते डिफेक्ट फाइंड आउट करणं, मग ते डिफेक्ट फिक्स झाल्यानंतर परत टेस्ट करणं, आणि एक्सपेक्टेड आउटकम आणि ॲक्च्युअल आउटकम मीट होतंय की नाही, परत काही त्याच्यामध्ये मिसिंग्स आहेत की नाही, काही गॅप्स आहेत की नाही. तर ही सगळी जी प्रोसेस आहे, यालाच आपण वी कॅन कॉल डिटेल्स नथिंग बट सॉफ्टवेअर टेस्टिंग. ह्या सगळ्यालाच काय म्हणायला लागलो आपण, सॉफ्टवेअर टेस्टिंग. परत नेक्स्ट थिंग म्हणजे अशा कपल ऑफ डेफिनेशन आहेत टेस्टिंगच्या, तर त्या आम्ही डिस्कस केलेल्या होत्या. 3-4 डेफिनेशन काल आम्ही डिस्कस केल्या होत्या सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या. तर ही पहिली डेफिनेशन झाली की त्याच्यामध्ये आपल्याला प्रोसेस, म्हणजे त्या टेस्ट प्रोसेसमध्ये आपल्याला एरर्स किंवा डिफेक्ट्स फाइंड आउट करायचे, ॲक्च्युअल रिअल आउट म्हणजे प्रोडक्ट आणि ॲक्च्युअल प्रोडक्ट मीट होते की नाही चेक करायचे. परत काही डिफेक्ट्स असतील तर ते आयडेंटिफाय करणं, किंवा काही मिसिंग असेल म्हणजे ॲक्च्युअल रिक्वायरमेंट जी आहे आणि जी डेव्हलप केलेली रिक्वायरमेंट आहे, तर त्याच्यामध्ये काही गॅप्स आहेत का, काही मिसिंग आहे का एखादी रिक्वायरमेंट, ते आयडेंटिफिकेशन, ह्याची जी प्रोसेस आहे याला म्हणतो आपण टेस्टिंग. सेकंड डेफिनेशनमध्ये परत सॉफ्टवेअर टेस्टिंग इज अ मेथड टू चेक वेदर द ॲक्च्युअल प्रोडक्ट मॅचेस विथ द एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट्स. म्हणजे ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आणि एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट मीट होत आहेत की ते चेक करायला लागलो, आणि ते जे काही डेव्हलप झालेलं प्रोडक्ट आहे ते डिफेक्ट फ्री आहे की नाही आहे. म्हणजे त्या रिक्वायरमेंटमध्ये काही डेव्हिएशन नसायला पाहिजेत. ॲक्च्युअल आणि एक्सपेक्टेडमध्ये जर डेव्हिएशन असेल तर त्याला म्हणतो आपण डिफेक्ट, किंवा त्यालाच म्हणतो आपण बग. तर ते बग किंवा डिफेक्ट नसायला पाहिजे त्या रिक्वायरमेंटमध्ये.
तर बग फ्री डिफेक्ट फ्री आपलं प्रोडक्ट डेव्हलप झालेलं असायला पाहिजे. मग त्याचं काय इम्पॉर्टन्स काय आहे, तर जस्ट हिअर वी कॅन सी सम इम्पॉर्टन्स. तर डिफेक्ट्स आयडेंटिफाय म्हणजे टेस्टिंगमुळं आपल्याला जे काही येणारे डिफेक्ट्स आहेत, बग्स आहेत, ते अर्ली कॉट होतात. इनिशियल लेवललाच आपल्याला कॉट होतात. हां परत आपली जी काही प्रोडक्ट आपण डेव्हलप करतोय त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला लागली. त्यानंतर कस्टमरचा ट्रस्ट आपल्यावर वाढतो. सॅटिस्फॅक्शन, कस्टमर इज सॅटिस्फाईड इफ वी आर गोइंग टू बी डू द टेस्टिंग. त्यानंतर मग जर काही आपल्या प्रोडक्टमध्ये काही सिक्युरिटी गॅप असेल, व्हलनेरबिलिटीज असतील, तर ते सुद्धा आपल्याला इनिशियल लेवललाच, अर्लियर लेवललाच स्पॉट होतो टेस्टिंगमुळं. आणि स्केलेबिलिटी आपल्याला म्हणजे परत तुम्हाला एनहान्स करायचं किंवा स्केलअप करायचं आहे प्रोडक्ट, तर ते सुद्धा आपल्याला स्केलेबिलिटीसाठी सुद्धा टेस्टिंग हेल्पफुल होते. आणि ह्याच्यामुळं आपले पैसे सुद्धा काय होतात, सेव्ह होतात. कारण जर इनिशियल लेवललाच तुम्ही टेस्टिंग केली, तुम्हाला डिफेक्ट्स वगैरे फाइंड आउट झाले, तर नंतर म्हणजे लेटर स्टेजेसमध्ये डिफेक्ट फाइंड आउट झाल्यानंतर किंवा इनिशियल स्टेजेसमध्ये, तर त्याच्यामध्ये फार गॅप राहतो. म्हणजे जे पैसे लागणार आहेत ते इनिशियल लेवलला जर डिफेक्ट फाइंड आउट झाला, तर कमी पैशामध्ये, कमी कॉस्टमध्ये तो डिफेक्ट फिक्स होतो. आणि लेटर स्टेजेसमध्ये जर तो एखादा डिफेक्ट आपल्याला फाइंड आउट झाला, तर त्यानंतर मग बरेच त्यात तो डिफेक्ट बऱ्याच ठिकाणी इम्पॅक्ट करतो. त्याच्यामुळं त्याची कॉस्ट सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. मग त्याच्यामुळं जर टेस्टिंग तुम्ही इनिशियल स्टेजेसपासून करत असाल, तर तुमचे पैसे सुद्धा काय व्हायला लागलेत, कंपनीचे सेव्ह होतात. सो दीज आर द सम इम्पॉर्टन्स टेस्टिंगसाठीचे. मॅन्युअल टेस्टिंग काय, तर मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे हे जे एफर्ट आपण म्हणतोय की डिफेक्ट आयडेंटिफाय करणं किंवा ॲक्च्युअल अनएक्सपेक्टेड मीट होतं की नाही हे चेक करणं, ही सगळी जी प्रोसेस आहे, हे सगळं ह्युमन एफर्ट्सनं करतो. त्याच्यामुळं त्या टेस्टिंगला काय म्हणायला लागलो, नथिंग बट मॅन्युअल टेस्टिंग. हे काय, मॅन्युअल टेस्टिंग. आणि हेच जर हे सगळ्या गोष्टी आपण म्हणजे डिफेक्ट आयडेंटिफिकेशनची प्रोसेस, ॲक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मीट होते की नाही, हे जर टूल यूज केले, इथं ऑटोमेटेड टूल्स यूज केले, तर त्याच टेस्टिंगला काय म्हणतो आपण, वी कॅन कॉल इट एज नथिंग बट ॲन ऑटोमेशन टेस्टिंग. सो हा डिफरन्स मॅन्युअल आणि ऑटोमेशनमध्ये, मॅन्युअलमध्ये ह्युमन एफर्ट्स आहेत, ऑटोमेशनमध्ये वी आर गोइंग टू बी इंट्रोड्यूस द टूल्स. ह्युमन एफर्ट्सच्या अगेन्स्ट आपण काय इंट्रोड्यूस करायला लागलो, तिथं टूल्स. तिथं सुद्धा ह्युमन एफर्ट्स लागणार आहेत. इनिशियल लेवलला ऑटोमेशन टेस्टिंग काय पूर्ण टूल्स करत नाही, तर इनिशियल लेवलला तुम्हाला स्क्रिप्ट डेव्हलपमेंट हे जे आहे ते ह्युमन एफर्ट्सनच करायचे. पण त्यानंतर मग बाकीची जे प्रोसेस आहे म्हणजे एक्झिक्युशन असेल, रिपोर्टिंग असेल, तर ती सगळी प्रोसेस मग टूल्स करतात. त्याच्यामुळे त्या टेस्टिंगला काय म्हणतो आपण, ऑटोमेशन टेस्टिंग. सो हे मॅन्युअल आणि ऑटोमेशनमध्ये हा डिफरन्स आहे. बरं का आपण टेस्टिंग करायची, तर हे बेसिक म्हणजे जॉब भेटू शकतो. परत टेस्टिंग कधीही न थांबणारी प्रोसेस आहे. कंटिन्युअस मार्केटमध्ये टेस्टिंग राहणार आहे. परत असं काही मेजर कुठल्या टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहायची गरज नाही. 2-3 टेक्नॉलॉजी जरी आपण लर्न केलं तरी वी गेट द जॉब इझिली. परत कोण करू शकतं टेस्टिंग, तर कुठलाही ग्रॅज्युएट. असं काही नाहीये की तुमचं स्पेसिफिक म्हणजे कॉम्प्युटर सायन्समध्येच पाहिजे असं, तर कुठलाही ग्रॅज्युएट असेल तर दे कॅन डू फक्त तो क्रिएटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे म्हणण्यापेक्षा थोडक्यात काय असायला पाहिजे, तर टेस्ट टू ब्रेक ॲटिट्यूड असायला पाहिजे गुड टेस्टरमध्ये. म्हणजे कुठलीही फंक्शनॅलिटी दिली, तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काही डिफेक्ट, बग फाइंड आउट करता आला पाहिजे. सो हा ॲटिट्यूड असेल तर दे कॅन डू द टेस्टिंग. काय पाहिजे जॉब मिळवण्यासाठी राईट नाव मार्केटमध्ये, एक तर नॉलेज पाहिजे तुम्हाला, त्यानंतर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असायला पाहिजे, कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि डायनामिझम असायला पाहिजे. ह्या 4 गोष्टी असतील. स्टफ मीन्स नॉलेज. नॉलेज तर आपण डिलिव्हर करणार आहे, 3 महिन्यात तुम्हाला नॉलेज भेटणार आहे. सो सेकंड थिंग की कम्युनिकेशन. कम्युनिकेशन तुम्हाला प्रॉपर, म्हणजे मी काय म्हणत नाही की आपल्याला फार ते एकदम फ्लुएन्सी पाहिजे, पण ॲटलिस्ट मी तुम्हाला काय बोलतोय, तुम्ही मला काय बोलतायत, दोघं जण आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला लागलो, तर ॲटलिस्ट इच वन कॅन अंडरस्टँड. सो ॲटलिस्ट एवढं कम्युनिकेशन, कारण आपल्याला वी आर गोइंग टू बी डू कपल ऑफ मीटिंग्स. कुठल्याही कंपनीमध्ये गेलो तर आपल्याला नंबर ऑफ मीटिंग्स असतात. डेली तुमचं एक अर्धा तासाचा स्क्रम कॉल असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे. बिकॉज वी आर गोइंग टू बी टेल देम की येस्टरडे व्हॉट यू हॅव डिड. सो काल तुम्ही काय केलं हे तुम्हाला
उद्याच्या स्क्रम कॉलमध्ये सांगायचं. म्हणजे तर त्याच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन हे म्हणजे डेली तुम्हाला बोलावं लागणार आहे. मग त्याच्यामुळं कम्युनिकेशन पण असायला पाहिजे. नेक्स्ट, कॉन्फिडन्स तुमचा चांगला पाहिजे इफ यू वॉन्ट टू गेट अ जॉब. अँड डायनामिझम म्हणजे काही जरी सपोज उद्या वाटलं की कंपनीने सांगितलं नाही हे नाही, ह्या टूलवर टेस्टिंग करायची, तर तुम्हाला तिथं डायनामिक असायला पाहिजे. तिथं असं नसायला पाहिजे की नाही मी हेच केलंय, मला हेच येतं, मला दुसरं येत नाही. सो म्हणजे आपल्याला ॲजाईल आपला माइंडसेट असायला पाहिजे. डायनामिझम मध्ये पाहिजे. थोडक्यात काय तर की मी रेडी आहे, काही नवीन आलं तरी आय एम रेडी टू लर्न अँड आय एम रेडी टू ॲक्सेप्ट. सो असं हे जर असेल तर वी डेफिनेटली गेट अ गुड जॉब इन अ मार्केट. त्यानंतर मग एक्सप्लिसिटली का असाइन करायला लागलेत टेस्टर कंपनीमध्ये, तर एक्सप्लिसिटली डेव्हलपरच दोन्ही गोष्टी करू शकत नाहीत. म्हणजे डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग दोन्ही ऍक्टिव्हिटी डेव्हलपर ॲट ए टाइम करू शकत नाहीत. का तर त्यांचा पॉझिटिव्ह माइंडसेट असतो. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे त्यांनी ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे म्हणून त्यांचा माइंडसेट कसा आहे, त्या ऍप्लिकेशनच्या अगेन्स्ट पॉझिटिव्ह. मग तेच जर टेस्टिंग करायला लागले तर दे आर नॉट गोइंग टू बी डू निगेटिव्ह थिंग्स, ते टेस्टच करणार नाहीत. आणि निगेटिव्ह थिंग्स टेस्ट नाही केल्या तर मग ते क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला म्हणता येणार नाही, कारण उद्या चालून त्याच्यामध्ये डिफेक्ट येऊ शकतात. सो म्हणजे त्यांनी काय केलं, सपोज एक प्रोडक्ट तयार केलं, कन्सिडर करा जस्ट दे आर गोइंग टू बी डेव्हलप वन लॉग इन फॉर्म. लॉग इन फॉर्म डेव्हलप केला. त्यांनी युजर नेमसाठी टेक्स्ट बॉक्स टाकला, पासवर्डसाठी टेक्स्ट बॉक्स टाकलाय, लॉग इन बटन टाकलंय, कॅन्सल बटन एक टाकलंय आणि हा फॉर्म डेव्हलप केला. मग त्यांनी टाकलं लॉग इनसाठी, मग युजर नेममध्ये सपोज ईमेल त्यांनी ॲक्सेप्ट करायला, मग त्यांनी ईमेल टाकला. पण दे आर नॉट गोइंग टू बी ॲड, म्हणजे ईमेल तो जो टेक्स्ट बॉक्स आहे तो करेक्ट ईमेलच ॲक्सेप्ट करतोय का हे नाही ते टेस्ट करणार. ते काय करणार, रँडम एखादा मेल घेणार, ते युजर आय डी पासवर्ड जो व्हॅलिड कॉम्बिनेशन असेल ते घेणार आणि क्लिक करून बघणार लॉग इनवर क्लिक केलं की ते रिवर्ट झालं पाहिजे तुमच्या होम पेजला ॲप्लिकेशनच्या. जर ते होत असेल तर ते म्हणणार ओके डन. पण इथं आपल्याला कपल ऑफ, म्हणजे इथं निगेटिव्ह टेस्टिंग पण करावं लागेल. आपल्याला इथं काय करावं लागेल, व्हॅलिड ईमेल आय डी, इनव्हॅलिड पासवर्ड द्यावा लागेल, किंवा इनव्हॅलिड ईमेल आय डी, व्हॅलिड पासवर्ड द्यावा लागेल. सो ह्या गोष्टी डेव्हलपर नाहीत करू शकत. डेव्हलपर कॅन डू ओनली पॉझिटिव्ह अप्रोच. दे आर गोइंग टू बी डू द पॉझिटिव्ह अप्रोच. मग आपल्याला परत ईमेलच्या ऐवजी तिथं @ आपण मिसिंग केलं तर तो मेल ॲक्सेप्ट करतोय का, किंवा डोमेन .com जे आहे किंवा .in आहे, .edu आहे, असे जे डोमेन असतात प्रत्येक मेल सोबत, ती डोमेन मिस केला तर तो मेल ॲक्सेप्ट करतोय की नाही हे पण आपल्याला टेस्ट करावं लागेल. सो असे अप्रोच डेव्हलपर काय करतात, दे आर नॉट गोइंग टू बी डू such kind of things. They are going to be do only positive approach. मग हे पॉझिटिव्ह अप्रोच केलं तर इनफ आहे का टेस्टिंगसाठी? मग त्याच्यासाठीच आपल्याला एक्सप्लिसिटली कंपनी काय करते की नाही क्यूएचं काम क्यूए करणार, डेव्हलपरचं काम डेव्हलपर करणार. सो दे आर गोइंग टू बी एक्सप्लिसिटली हायर क्यूए इन अ टेस्टिंग प्रोजेक्ट. मग त्यानंतर लास्ट आम्ही काल डिस्कस केलेलं होतं काय की देर आर 2 टाईप्स ऑफ कंपनीज. कंपनी ज्या आपल्या वर्ल्डमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. एक आहे प्रोडक्ट बेस्ड सॉफ्टवेअर कंपनीज आणि दुसऱ्या आहेत प्रोजेक्ट बेस्ड. तर प्रोडक्ट बेस्ड म्हणजे जे स्वतःचं प्रोडक्ट डेव्हलप करतायत आणि मार्केटमध्ये सेल करतायत, अशा कंपन्यांना आपण प्रोडक्ट बेस्ड म्हणतो. जसं की एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट. सो मायक्रोसॉफ्ट काय करते, ते स्वतःच्या प्रोडक्टवर काम करते. त्यांचे इंजिनियर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी काम करत नाहीत, स्वतःचे जे प्रोडक्ट आहेत, मग ऑफिस असेल किंवा विंडोज जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतोय, ऑफिस जे ॲप्लिकेशन्स आपण वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंट असेल, आउटलुक असेल, जे ॲप्लिकेशन आपण यूज करतोय, तर त्याच्यावर ते लोक काय करतायत, काम करतायत. दे आर नॉट गोइंग टू बी डू ऑन अ डिफरंट थिंग्स. सो त्याच्यामुळं मग ॲपल असेल तर ॲपल त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्टवर काम करतं. दे आर नॉट गोइंग टू बी डू एनी अदर थिंग्स. मग ॲपलकडं मग तुमच्या मॅकबुकच्या डिफरंट ओएस आहेत, किंवा तुम्ही आयफोन घेतला असेल, आयपॅड घेतला असेल तर त्याच्या डिफरंट ओएस आहेत, तर ते त्याच्यावर काम करतात. दे आर नॉट गोइंग टू बी डू द अदर प्रोजेक्ट्स. पण बाकीच्या जर कंपन्या घेतल्या, मग इन्फोसिस असेल, TCS असेल, कॅपजेमिनी असेल, झेन्सर असेल, किंवा बाकीच्या ज्या आपण इंडियामध्ये भरपूर कंपन्या आपण बघतो, तर ह्या सगळ्या कंपन्या मेजर कंपन्या ज्या आहेत त्या
सर्व्हिस बेस्ड आहेत किंवा प्रोजेक्ट बेस्ड, त्यांनाच काय म्हणतो आपण, सर्व्हिस बेस्ड और प्रोजेक्ट बेस्ड. तर त्यांचं असं काही स्वतःचं प्रोडक्ट नाहीये, ते काय करायला लागलेत, कस्टमरला सर्व्हिसेस द्यायला लागलेत, म्हणून त्यांना म्हणतो आपण सर्व्हिस बेस्ड. कस्टमरला सर्व्हिसेस द्यायला लागलेत म्हणजे काय, सपोज आता कन्सिडर करा आयसीआयसीआय बँक आहे. आयसीआयसीआय बँकेला काय करायचंय, एक त्यांनी इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड नावाचा इन्शुरन्स लॉन्च केला. आता ते लॉन्च केल्यानंतर त्यांना त्यांचं जे काही कस्टमरचा डेटाबेस आहे किंवा कस्टमर पोर्टल आहे, हे सगळं कुठंतरी डेटा स्टोअर करायचं आहे, कस्टमरला एक इंटरॅक्शनसाठी ऍप्लिकेशन द्यायचंय. मग हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ते स्वतः आयसीआयसीआय वाले नाहीत बिल्ड करू शकत. मग ते काय करणार, ह्या सर्व्हिस बेस्ड वाल्याकडे जाणार, त्या कंपन्याकडे जाणार आणि त्यांच्याकडून ऍप्लिकेशन डेव्हलप करून घेणार आणि परत ते मेंटेन पण तीच कंपनी करणार. त्यांना एक सर्टन अमाऊंट डेव्हलपमेंटसाठी मेंटेनन्ससाठी ठरलेली असणार. मग हे असे जे कंपन्या काम करतात, ह्या मग इन्फोसिस असेल, TCS असेल, विप्रो आहे, कॅपजेमिनी आहे, पर्सिस्टंट आहे, हे सगळ्या कंपन्या दे आर गोइंग टू बी डू सर्व्हिस बेस्ड. ह्या सगळ्या कंपन्या काय, सर्व्हिस बेस्ड, ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात कस्टमरला. स्पेसिफिक रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट स्पेसिफिक ऍप्लिकेशन डेव्हलप करून द्यायचं त्याच कस्टमरसाठी. त्याच्यामुळे त्या कंपन्याला काय म्हणायला लागलो आपण, सर्व्हिस बेस्ड और प्रोजेक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन. आणि ज्या प्रोडक्ट बेस्ड ते स्वतःसाठी ज्या काम करतात, मग ऍपल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, ह्या सगळ्या कंपन्या काय आहेत, प्रोडक्ट बेस्ड. सो त्यानंतर लास्ट आम्ही डिस्कस केलेलं होतं काल की क्वालिटी. तर क्वालिटी अर्लियर ओल्ड डेफिनेशन काय क्वालिटीची, तर आपण काय म्हणत होतो की ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आणि एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट मीट झाल्या तर ते प्रोडक्ट आपण, त्या प्रोडक्टला आपण म्हणत होतो क्वालिटी प्रोडक्ट. पण ह्याच्यामध्ये थोडंसं आता एनहान्समेंट केलेलं आहे. तर आता बरेच प्रोडक्ट आहेत, बरेच प्रोडक्ट आपल्याला बघायला भेटतात की रिक्वायरमेंट सगळ्या फुलफिल होतात, पण महत्वाचं राहतं युजर इंटरफेस. तो ऍप्लिकेशन, ते प्रोडक्ट यूज करताना युजरचा एक्सपिरियन्स महत्वाचा असतो. जर युजर फ्रेंडलीनेस असेल एक्सपिरियन्स, तर त्या केसमध्ये आता कस्टमर म्हणायला लागलाय तो प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट आहे. जर युजर एक्सपिरियन्स खराब असेल तर त्या केसमध्ये युजर नाही म्हणत आहे की तो क्वालिटी प्रोडक्ट आहे, भले रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत, पण बट युजर इज नॉट ॲग्री. युजर इज नॉट गोइंग टू बी से दॅट दिस वन इज द क्वालिटी प्रोडक्ट. पण जर युजर एक्सपिरियन्स चांगला असेल तर त्या केसमध्ये त्याला काय म्हणतो आपण, क्वालिटी प्रोडक्ट. आणि डिफेक्ट म्हणजे काय किंवा बग म्हणजे काय, तर ज्या ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड रिक्वायरमेंटमध्ये डिफरन्स आहे, डेव्हिएशन आहे, त्यालाच आपण म्हणतो डिफेक्ट किंवा बग. सो इथपर्यंत किंवा लास्ट डिस्कस केलं होतं की सॉफ्टवेअर प्रोजेक्ट म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ड बाय द सॉफ्टवेअर इंजिनियर्स थ्रू अ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस. म्हणजे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, ते सॉफ्टवेअर इंजिनियर ती प्रॉब्लेम स्टेटमेंट रिझॉल्व्ह करायला लागलेत आणि त्याच्यासाठी ते एक प्रोसेस, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस फॉलो करतायत. तर ह्यालाच आपण काय म्हणायला लागलो, दिस इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. सो इथपर्यंत एस्टरडे वी आर डिस्कस्ड. सो इथपर्यंत काही आणखी कुणाला काही डाऊट, डिफिकल्टी आहे परत? येस, एनीवन हॅव्हिंग एनी डिफिकल्टी, डाऊट? प्रसाद सर, हे क्लिअर आहे? Yes, sir. Yes, sir. Okay, so today we are going to start discussing about the SDLC. SDLC stands for Software Development Life Cycle. सो आता असे 3 लाईफ सायकल मी तुम्हाला काल पण म्हणलं की आपल्याला 3 लाईफ सायकल मेजरली फोकस करणार आहे. ते पहिलं आहे SDLC, दुसरं आहे STLC, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल, आणि तिसरं आहे बग लाईफ सायकल. सो वी आर गोइंग टू बी स्टार्ट डिस्कसिंग द फर्स्ट वन, SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये तुम्ही इथं बघू शकता SDLC मध्ये वी कॅन सी द 6 phases. We are having how many phases in SDLC? 6 phases. So first one is the initial phase or requirement phase. Second one is the analysis phase. Third one is design phase. Fourth one is coding phase. Fifth one is testing phase. And the last one is deployment phase or delivery and maintenance phase. सो हे असे 6 phases आहेत SDLC मध्ये. तर कुठलंही सॉफ्टवेअर, ज्यावेळेस आपण कुठलंही सॉफ्टवेअर आपण बघा, couple of softwares we are going to be using in our daily life. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत couple of softwares यूज करतोय. आपण मोबाईल हातात घेतला,
मोबाईलमध्ये अँड्रॉइड आहे सॉफ्टवेअर, किंवा ॲपल आहे म्हणजे मॅक तुमचा ॲपल मोबाईल असेल तर त्याच्यामध्ये ते काय झालं ते सॉफ्टवेअर. कॉम्प्युटर उघडलं सॉफ्टवेअर. हे झूम ॲप्लिकेशन आपण मीटिंग अटेंड करायला लागलो सॉफ्टवेअर. तर हे सगळे जे काही नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आहेत हे सगळे डेव्हलप झालेले आहेत ही प्रोसेस फॉलो करून. कुठली? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सो प्रत्येक सॉफ्टवेअर ह्या फेजेसमधून जातं ज्यावेळेस डेव्हलप होतं. सो दे आर गोइंग टू बी फॉलो ऑल दीज फेजेस. दे आर गोइंग टू बी गो थ्रू ऑल दीज फेजेस. SDLC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सो मग पहिला फेज काय? इनिशियल फेज, किंवा त्यालाच काय म्हणायला लागलो आपण? रिक्वायरमेंट फेज. सो फर्स्ट वन इज द इनिशियल फेज ऑर रिक्वायरमेंट फेज. सो आता प्रत्येक फेज डिस्कस करत असताना आपल्याला 4 गोष्टीवर फोकस करायचा आहे. द फर्स्ट वन इज टास्क, सेकंड वन इज रोल्स, थर्ड वन इज प्रोसेस, अँड द लास्ट वन इज प्रूफ डॉक्युमेंट. 4 गोष्टी. पहिले टास्क, रोल्स, प्रोसेस, प्रूफ. सो फर्स्ट टास्क आहे इनिशियल फेजमध्ये किंवा रिक्वायरमेंट फेजमध्ये. तर इनिशियल फेजमध्ये टास्क ही आहे की कस्टमर, बघा आता पहिल्यांदा कुठलंही ऍप्लिकेशन आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर डेव्हलप आपण डायरेक्ट स्टार्ट करू शकत नाहीत. आपल्याला त्याच्यासाठी रिक्वायरमेंट लागतील. येस. सो रिक्वायरमेंट पाहिजेत आपल्याला. पहिल्यांदा इनिशियली काय पाहिजेत आपल्याला? वी रिक्वायर्ड रिक्वायरमेंट. सो मग त्याच्यामुळेच इथं पहिला फेज जो आहे SDLCचा तो काय आहे? इनिशियल फेज, किंवा त्यालाच काय म्हणायला लागलो? रिक्वायरमेंट फेज. काय म्हणतोय? रिक्वायरमेंट फेज. सो मग टास्क काय आहे याच्यामध्ये? तर जो कस्टमर आहे त्या कस्टमर कडून आपल्याला इंटरॅक्ट करून रिक्वायरमेंट घ्यायच्यात. आता इथं कन्सिडर करा की एक आपली सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आहे, स्मॉल स्केल कंपनी आहे, आणि त्यांना सर्व्हिस बेस्ड आहे. ती कशी आहे? कंपनी कशी आहे? बेस्ट. सर्व्हिस बेस्ड. सो सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे, आणि मग त्या कंपनीला सपोज एक प्रोजेक्ट भेटला, म्हणजे एक कस्टमर आला, त्यांनी सांगितलं की मला असं असं एक ऍप्लिकेशन, एक सॉफ्टवेअर पाहिजे. ठीक आहे, तो म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे डील झालं त्या दोघांमध्ये. मग काय होईल? आता त्यांनी फक्त डील झालं, म्हणजे त्यानं सांगितलं, एक रफ आयडिया दिली की मला असं कन्सिडर करा की त्याची एक स्मॉल बँक आहे, छोटीशी एक बँक आहे, आणि भरपूर आपण बघतो की मार्केटमध्ये छोट्या छोट्या बँक सुद्धा आहेत, जसे की पतसंस्था वगैरे. तर तशा प्रकारची त्याची एखादी बँक आहे, आणि पण त्यांचा व्यवहार वगैरे बऱ्यापैकी आहे, कस्टमर बेस चांगला आहे. आतापर्यंत ते सगळं त्यांचं जे काही होतं ते म्हणजे आपण म्हणू शकतो बुक्सवरच होतं सगळं. ओके, सो त्यांचे पासबुक असतील ते एंट्री मॅन्युअलीच करायचे, सगळ्या गोष्टी सगळं मॅन्युअली. आता त्यांना वाटतंय की बऱ्यापैकी त्यांच्याकडे फंड्स आहेत, तर ते दे वॉन्ट टू गो अँड परचेस वन ऑफ द सॉफ्टवेअर, किंवा दे वॉन्ट टू क्रिएट वन सॉफ्टवेअर फॉर देअर बँक. मग ती बँक आली एका स्मॉल स्केल कंपनीकडे, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं आमची एक बँक आहे, आमच्याकडे 1000 कस्टमर आहेत, एक त्याच्यामधले 500-600 सेव्हिंग अकाउंट आहेत, 200-300 करंट अकाउंट आहेत, आणि आम्हाला हे सगळं मेंटेन करण्यासाठी इतके दिवस आम्ही मॅन्युअली करत होतो, पण आता आम्हाला एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन त्याच्यासाठी पाहिजे. मग ठीक आहे, हे स्मॉल स्केल सॉफ्टवेअर कंपनी म्हणली ठीक आहे, ॲग्री. मग त्यांच्यामध्ये काय डिस्कशन झालं असेल, एक फायनल, की बाबा एवढे एवढे पैसे लागतील, आणि मी एक 2 महिन्यात 4 महिन्यात ड्युरेशन ठरलं असेल, आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हे सॉफ्टवेअर असं असं डेव्हलप करून देऊ. मग त्यांचं ॲग्रीमेंट झालं, जे काही कॉस्ट वगैरे ठरली असेल, सायनिंग ऑफ ते झालं सगळं, तर प्रोजेक्ट फायनलाइज झाला, त्यांना दिला. त्या छोट्या बँकेनं त्या सॉफ्टवेअर कंपनीला हा प्रोजेक्ट दिला. पण आता प्रोजेक्ट दिला म्हणजे आता प्रोजेक्ट म्हणजे इथं काय जाणार की किक ऑफ मीटिंग झाली त्यांची, म्हणजे फायनल झाला प्रोजेक्ट. मग ते किक ऑफ मीटिंग सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काय होतं, ज्यावेळेस प्रोजेक्ट फायनल होतो त्यावेळेस एक मीटिंग असते, त्या मीटिंगला आपण म्हणतो किक ऑफ मीटिंग. मग ते किक ऑफ मीटिंगमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये मेन त्या प्रोजेक्ट कोण हँडल करणार आहे, तो प्रोजेक्ट मॅनेजर अपॉइंट होतो. त्याच्यामध्ये कोण कोण बाकीचे कोर मेंबर असणार आहेत, म्हणजे QA मॅनेजर कोण असेल, डेव्हलपमेंट मॅनेजर कोण असेल, बिझनेस अनालिस्ट कोण असेल, आर्किटेक्ट कोण असेल त्या प्रोजेक्टचा, हे सगळ्या गोष्टी काय होतात, फायनलाइज होतात. टीम वगैरे सगळी फायनलाइज होते. आणि मग त्याच्यामध्ये ते सांगतात की आपला हा प्रोजेक्ट आपण स्टार्ट करतोय. मग त्या मीटिंगला आपण काय म्हणायला लागलो, वी कॅन कॉल इट ॲज अ
किक ऑफ. किक ऑफ मीटिंग. मग ते किक ऑफ मीटिंग झाली, मग आता त्यानंतर म्हणजे ऍक्च्युअल तुमचं काम काय व्हायला लागलं, स्टार्ट व्हायला लागलं. मग ह्या इनिशियल फेज मध्ये तिथूनच म्हणजे तुमचं स्टार्ट व्हायला लागले. आता तुमच्याकडे फक्त प्रोजेक्ट फायनलाइज झालाय, पण ऍक्च्युअल रिक्वायरमेंट नाहीयेत. हे बेस तुम्हाला माहिती आहे की असं असं बँकेसाठी ऍप्लिकेशन बनवायचंय, पण रिक्वायरमेंट आहेत का? नाही. नाही. मग तुमच्या त्या केसमध्ये मग तुमचा जो बिझनेस अनालिस्ट असतो कंपनीमध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला आता प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करताल त्यावेळेस तुम्हाला आयडिया येईल की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक बिझनेस अनालिस्ट असतो. कोण असतो? BA म्हणतो त्याला, बिझनेस अनालिस्ट. सो बिझनेस अनालिस्टचं काम काय आहे इथं, की कस्टमरला जाणं, म्हणजे ऍक्च्युअल तुमचा जो कस्टमर आहे त्या कस्टमरला जाणं, कस्टमरला भेटणं आणि कस्टमरकडून रिक्वायरमेंट कलेक्ट करणं. त्याला काय, हे काम कोणाचं आहे? बिझनेस अनालिस्टचं. मग इथं काय टास्क पण आपण म्हणायला लागलो त्याच्यामध्ये, इनिशियल फेजमध्ये किंवा रिक्वायरमेंट फेजमध्ये, इंटरॅक्टिंग विथ कस्टमर अँड गॅदरिंग द रिक्वायरमेंट. कस्टमरला भेटायचं आणि कस्टमर कडून काय कलेक्ट करायच्यात? रिक्वायरमेंट. वी आर गोइंग टू बी कलेक्ट द रिक्वायरमेंट फ्रॉम द कस्टमर हिअर. मग रोल काय आहे याच्यामध्ये, तर बिझनेस अनालिस्ट आणि एंगेजमेंट मॅनेजर असे 2 लोक इथे इन्व्हॉल्व्ह आहेत. पण सगळ्यात इनिशियल रोल आहे बिझनेस अनालिस्टचा, आणि त्यानंतर मग सेकंड जो रोल होतो तो चालू होतो एंगेजमेंट मॅनेजरचा. तर आपण इथं प्रोसेसमध्ये बघू शकतो आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल बिझनेस अनालिस्ट इंटरॅक्ट विथ द कस्टमर, किंवा दे कॅन टेक अन अपॉइंटमेंट विथ द कस्टमर. त्यानंतर दे आर गोइंग टू बी कलेक्ट. आता ते ज्यावेळेस रिक्वायरमेंट कलेक्ट करायचे आहेत कस्टमरकडून, तर आपल्याकडे एखादं डॉक्युमेंट पाहिजे की नाही? वी रिक्वायर्ड सम डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट कलेक्ट करता येतील. येस. एक टेम्पलेट डॉक्युमेंट, ऑलरेडी सगळ्या कंपन्याकडे टेम्पलेट असतात. आपण पण गुगलला सर्च केलं की रिक्वायरमेंट टेम्पलेट, तर आपल्याला बी आत्ता लगेच टेम्पलेट भेटून जाईल. सो त्या टेम्पलेट डॉक्युमेंट काय करतो कंपनीचं, हा बिझनेस अनालिस्ट घेतो कंपनीतून, किंवा ऑनलाईन त्याच्याकडे लॅपटॉपमध्ये असणार आहे. सो तो ठरलेल्या डेटला त्या कस्टमरला ज्यावेळेस अपॉइंटमेंट ठरलेली त्या कस्टमरकडे जातो, त्या टेम्पलेटमध्ये जो कस्टमर ज्या ज्या रिक्वायरमेंट सांगेल त्या सगळ्या नोट डाऊन करतो आणि ते टेम्पलेट कंपनीमध्ये आणून सबमिट करतो. कोण? हे कोण करायला लागले? बिझनेस अनालिस्ट. हु कॅन डू दिस ऑल दिस ऍक्टिव्हिटी? बिझनेस अनालिस्ट. सो बिझनेस अनालिस्ट ह्या सगळ्या गोष्टी काय करायला लागलाय? कस्टमरची अपॉइंटमेंट घेणं, कंपनीमधून टेम्पलेट कलेक्ट करणं, रिक्वायरमेंट टेम्पलेट, कस्टमरला जाऊन त्या डेटला व्हिजिट करणं, भेटणं, त्याच्याकडून सगळ्या रिक्वायरमेंट कलेक्ट करणं, ते अपडेट करणं टेम्पलेटमध्ये, ते टेम्पलेट कंपनीमध्ये सबमिट करणं. आता सबमिट केल्यानंतर नेक्स्ट रोल चालू होतो, म्हणजे इथे तुमच्या रिक्वायरमेंट आल्यात आता. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट फायनलाइज झाल्यानंतर आता काय बिझनेस अनालिस्टनं काय कलेक्ट केलेले सगळ्या रिक्वायरमेंट. सो रिक्वायरमेंट आल्यानंतर आता नेक्स्ट रोल चालू व्हायला लागला एंगेजमेंट मॅनेजरचा इथं. मग एंगेजमेंट मॅनेजर काय करतोय? गो थ्रू करतोय त्या सगळ्या रिक्वायरमेंटवर. काय करतोय? दे कॅन go through all the requirements, and if he founds any extra requirement or he founds any confused requirement, तर त्या क्लॅरिफाय करायचं काम कोण करायला लागला? एंगेजमेंट मॅनेजर. आता एक्स्ट्रा रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर सपोज आधी इनिशियल लेवलला ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट फायनल झालाय, साइन ऑफ व्हायला लागलाय, तर त्यावेळेस कस्टमरने सांगितलेलं असतं की एवढे एवढे मॉड्यूल पाहिजेत. पण ज्यावेळेस आता रिक्वायरमेंट दिलेत त्यावेळेस एखादं मॉड्यूल कस्टमरने ऍड केलं, नवीन एखादं मॉड्यूल ऍड केलं, म्हणजे इनिशियल लेवलला कस्टमरनं सांगितलं होतं की हेच मॉड्यूल पाहिजेत, म्हणजे बँकिंग ऍप्लिकेशन आहे तर तुम्हाला कुठले कुठले, म्हणजे लोनमध्ये हे लोन आहेत, पर्सनल लोन आहे, त्यानंतर तुमचं व्हेकल लोन आहे. पण त्यावेळेस ॲग्रीमेंटमध्ये हे सांगितलेलं नव्हतं की गोल्ड लोन आहे. पण आता कस्टमरनं काय सांगितलेलं रिक्वायरमेंट देताना? ऍड काय केलं? गोल्ड लोन पण ऍड केलं. म्हणजे हे नवीन मॉड्यूल ऍड झालं. ही रिक्वायरमेंट कशी झाली? एक्झिस्टिंग आहे की एक्स्ट्रा झाली? एक्स्ट्रा. दिस इज नथिंग बट एन एक्स्ट्रा रिक्वायरमेंट. ही झाली तुमची एक्स्ट्रा रिक्वायरमेंट. सो मग ह्या एक्स्ट्रा रिक्वायरमेंटसाठी मग तुम्ही पहिल्या ठरलेल्या कॉस्टमध्ये प्रोडक्ट देणार आहे त्या कस्टमरला, की यू आर गोइंग टू बी असाइनिंग एक्स्ट्रा कॉस्ट? एक्स्ट्रा कॉस्ट. राईट. सो मग हेच एंगेजमेंट मॅनेजर पहिलं तर काय करायला लागला, की ते जे रिक्वायरमेंट कलेक्ट केल्यात बिझनेस अनालिस्टनं, त्याच्यामध्ये कुठल्या एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आल्यात का कस्टमरकडून? ओके, आल्या असतील तर त्याच्यासाठी तो काय करणार? असाइन एक्स्ट्रा कॉस्ट.
तो मग मेल ड्राफ्ट करणार किंवा मेल ट्रिगर करणार कस्टमरला, बाबा तुम्ही आधी ह्या रिक्वायरमेंट दिल्या होत्या, आता ही एक एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आहे, तर त्याच्यासाठी एवढे चार्जेस एक्स्ट्रा तुम्हाला पे करावे लागतील. आणि त्याचं ॲग्री कन्फर्मेशन आल्यानंतर मग दे आर गोइंग टू बी स्टार्ट प्रोसिडिंग द नेक्स्ट थिंग्स. त्यानंतर काही कन्फ्युज रिक्वायरमेंट सुद्धा असतात. काही रिक्वायरमेंट कशा असतात? कन्फ्युज्ड म्हणजे अनक्लिअर रिक्वायरमेंट असतात, ॲम्बिग्युइटी असते त्याच्यामध्ये. मग तशा रिक्वायरमेंट सुद्धा मग आपल्याला ज्यावेळेस प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे, प्रोजेक्टवर काम स्टार्ट करायचंय, तर रिक्वायरमेंट सगळ्या कशा असायला पाहिजेत? क्लिअर. रिक्वायरमेंट कशा असायला पाहिजेत? क्लिअर. अनक्लिअर रिक्वायरमेंट, ॲम्बिग्युअस रिक्वायरमेंट असतील तर आपलं प्रोडक्ट प्रॉपर डेव्हलप होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला परत इश्यूज येऊ शकतात किंवा कस्टमरच म्हणू शकतो, नाही नाही मी असं नव्हतं सांगितलं, तुम्ही हे वेगळंच काहीतरी डेव्हलप करायला लागलात. ओके, सो कस्टमर सुद्धा परत तुम्हाला डिसॲग्री करू शकतो. तर त्याच्यामुळं सगळ्या रिक्वायरमेंट ॲम्बिग्युअस रिक्वायरमेंट नसायला पाहिजेत. सगळ्या रिक्वायरमेंट कशा असायला पाहिजेत? क्लिअर. जर क्लिअर असतील रिक्वायरमेंट देन अँड देन मग कन्फ्युज रिक्वायरमेंट असतील किंवा जर कस्टमर इज नॉट म्हणजे क्लिअर नसेल त्याच्या रिक्वायरमेंटमध्ये स्वतःच, तर त्या केसमध्ये परत तुमचा एंगेजमेंट मॅनेजर काय करतोय, तर दे आर गोइंग टू बी बिल्ड सम प्रोटोटाइप्स और दे आर गोइंग टू बी डेव्हलप सम प्रोटोटाइप्स. म्हणजे ज्या रिक्वायरमेंट कस्टमरला अनक्लिअर आहेत किंवा कन्फ्युज्ड आहेत, तर त्याच्यासाठी तो काही प्रोटोटाइप डेव्हलप करतोय. ते प्रोटोटाइप कस्टमरला प्रेझेंट करतोय. म्हणजे कस्टमर सोबत परत मीटिंग करणार एंगेजमेंट मॅनेजर, आणि ज्या अनक्लिअर किंवा ज्या कन्फ्युज रिक्वायरमेंट होत्या त्याच्यासाठी दे आर गोइंग टू बी डेव्हलप सम सोल्युशन्स अँड दे आर गोइंग टू बी प्रेझेंट दीज सोल्युशन्स अगेन्स्ट द कस्टमर. कस्टमरच्या समोर तो सगळे सोल्युशन प्रेझेंट करणार, आणि त्याच्यामध्ये एखादं सोल्युशन कस्टमरला ऍक्सेप्ट असेल तर मग कस्टमर ॲग्री ज्या सोल्युशनला असेल, तर ते सोल्युशन घेऊन मग फायनलाइज, म्हणजे काय झालं, अनक्लिअरच्या क्लिअर, ज्या कन्फ्युज रिक्वायरमेंट आहेत त्या क्लिअर करायचं काम कोण करायला लागलं इथं परत? BA. एंगेजमेंट मॅनेजर. सॉरी. सो पहिल्यांदा BAचं काम काय? रिक्वायरमेंट कलेक्ट करणं. ओके. आणि एंगेजमेंट मॅनेजरचं काम काय इथं, की काही कुठल्या कन्फ्युज रिक्वायरमेंट आहेत का किंवा कुठल्या एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आहेत का, हे एक्स्ट्रा रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट एक्स्ट्रा कॉस्ट असाइन करणं आणि कन्फ्युज रिक्वायरमेंटला किंवा अनक्लिअर रिक्वायरमेंटला क्लिअर करणं, हे काम कुणाचं आहे? एंगेजमेंट मॅनेजर. आणि एंगेजमेंट मॅनेजर इथं काय करतोय? प्रोटोटाइप, दे आर गोइंग टू बी फॉलो सम प्रोटोटाइप्स. मग प्रोटोटाइप मॉडेल सुद्धा आपल्याला पुढे येणार आहे. म्हणजे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट SDLC झाल्यानंतर SDLC प्रोसेस मॉडेल सुद्धा बघणार आहेत. त्याच्यामध्ये एक प्रोटोटाइप मॉडेल नावाचं मॉडेल आहे. ते प्रोटोटाइप मॉडेल एवढंच आहे, फक्त काय अनक्लिअरचं क्लिअर रिक्वायरमेंट करणं. म्हणजे तो काय करतो, कपल ऑफ सोल्युशन्स अनक्लिअरच्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट तो डेव्हलप करतो, ते कस्टमरला प्रेझेंट करतो, आणि कस्टमरला जे सोल्युशन पसंत पडेल, म्हणजे ज्याच्यावर कस्टमर ॲग्री होईल, ते सोल्युशन आपण ॲज अ क्लिअर रिक्वायरमेंट म्हणून अनक्लिअरच्या अगेन्स्ट ते यूज करायला लागलो. आणि फायनली मग इथं जे फायनल डॉक्युमेंट तयार व्हायला लागलं, प्रूफ डॉक्युमेंट, त्यालाच आपण म्हणायला लागलो. म्हणजे जे इनिशियल फेजमध्ये काय व्हायला लागलं, एक प्रूफ डॉक्युमेंट तयार होतं. म्हणजे सगळ्या रिक्वायरमेंट आता काय आहेत? क्लिअर आहेत. ना कुठली एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आहे, ना कुठली कन्फ्युज रिक्वायरमेंट आहे. सगळ्या रिक्वायरमेंट आता तुमच्याकडं आलेल्या आहेत. तर त्या प्रूफ डॉक्युमेंटला आपण काय म्हणायला लागलो, तर कपल ऑफ अकॉर्डिंग टू द ऑर्गनायझेशन दे आर गोइंग टू बी गिव्ह द डिफरंट नेमिंग कन्व्हेन्शन. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट काही कंपन्या FRS म्हणतात त्या डॉक्युमेंटला, फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. FRS स्टँड्स फॉर फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. काही कंपन्या CRS म्हणतात, कस्टमर और क्लायंट रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. काय म्हणायला लागलो? कस्टमर और क्लायंट रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. काही कंपन्या URS म्हणतात, युजर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. काय म्हणतात BRS, बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. काय म्हणतात त्यालाच BDD, बिझनेस डिझाइन डॉक्युमेंट. सो काही जण म्हणतात BD, फक्त बिझनेस डॉक्युमेंट. सो अकॉर्डिंग टू द डिफरंट ऑर्गनायझेशन दे आर गोइंग टू बी गिव्ह द नेम. हे जे काही डॉक्युमेंट फायनल तुमचं जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तयार झालेलं आहे, सो मग आपण मेजरली आपण 1-2-3 नावं लक्षात राहू द्या. FRS किंवा BRS किंवा CRS, हे फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन और कस्टमर और क्लायंट रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन और बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, हे 2-3 नावं आपल्या लक्षात राहू द्या, जे की आपलं
फायनल ह्या फेजचं इनिशियल फेजचं जे डॉक्युमेंट तयार झालेलं आहे म्हणजे जिथं सगळ्या कम्प्लीट रिक्वायरमेंट आहेत तुमच्या. सो हा आहे पहिला फेज तुमच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मधला. कुठला फेज? इनिशियल फेज. सो ह्या इनिशियल फेज मध्ये काही डाऊट काही डिफिकल्टी आहे? नो. क्लिअर आहे? येस. सो विल जम्प टू द सेकंड फेज. सेकंड फेज काय आहे तुमचा? तर ॲनालिसिस फेज. सो आता ह्याच्यामध्ये टेम्पलेट आणि प्रोटोटाइप आपण इथं दोन वर्ड बघायला लागलो पहिल्या फेजमध्ये. बरं, टेम्पलेट म्हणजे काय? तर एक प्री डिफाईन्ड एक फॉर्मॅट असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की बिझनेस अनालिस्ट टेम्पलेट कलेक्ट करायला लागलाय आणि कस्टमरला भेटायला चाललाय, तर ते टेम्पलेट म्हणजे प्री डिफाईन्ड फॉर्मॅट आहे. तर तो त्या फॉर्मॅटमध्ये तो काय करतोय, सगळे कस्टमरनं दिलेले रिक्वायरमेंट अपडेट करून आणणार आहे. आणि प्रोटोटाइप काय? तर प्रोटोटाइप एक रॅपिड मॉडेल आहे. सो प्रोटोटाइप इज रफली अँड रॅपिडली डेव्हलप्ड मॉडेल which is mostly used for demonstrating to the customer or client in order to gather the clear requirements. म्हणजे अनक्लिअरच्या क्लिअर रिक्वायरमेंट करण्यासाठी हे प्रोटोटाइप म्हणजे हे मॉड्यूल जे आहे रॅपिडली डेव्हलप केलेलं मॉड्यूल हे आपण यूज करतो तो मोस्टली. किंवा प्रोटोटाइप म्हणजे काय? तर आपण इथं काही स्टेटमेंट्स कलेक्ट स्टेटमेंट करायला लागलो आणि ते कस्टमरला अंडरस्टँडिंगसाठी कस्टमरच्या. सो जस्ट वी कॅन से दॅट. सो आता सेकंड फेजवर जम्प करायला लागलो आपण. तर पहिल्या फेजमध्ये मला परत काही कन्सर्न आहेत कुणाचे? काही डाऊट्स? येस. इज देअर एनी डाऊट इन फर्स्ट फेज? हे फेज फार इम्पॉर्टंट आहेत. इंटरव्ह्यू मध्ये पण SDLC चे क्वेश्चन्स होतात. म्हणजे फेजेस एक्सप्लेन करायला सांगतील किंवा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे फार महत्वाचे आहेत. क्लिअर आहे? येस. फर्स्ट फेज क्लिअर आहे? येस. सो विल जम्प टू द सेकंड वन. सेकंड फेज कुठला आहे? ॲनालिसिस फेज. सो ॲनालिसिस फेजवर हिअर वी कॅन सी परत टास्क, रोल्स, प्रोसेस आणि प्रूफ डॉक्युमेंट. सो आता इथे पहिल्या ह्याच्यामध्ये बघा एकच टास्क होतं, इंटरॅक्टिंग विथ कस्टमर आणि गॅदरिंग द रिक्वायरमेंट पहिल्या फेजमध्ये, राईट? आता इथे ॲनालिसिस फेजमध्ये आपण बघतोय किती टास्क आहेत? राईट नाऊ हिअर वी आर हॅव्हिंग 4 tasks. So first one is the feasibility study, second one is the tentative planning, third one is the technology selection and environment confirmation, and the last one is the requirement analysis. या किती आहेत? टोटल टास्क किती आहेत? 4. So feasibility study म्हणजेच पॉसिबिलिटी स्टडी. फिजिबिलिटी स्टडी म्हणजे कसली स्टडी? फिजिबिलिटी इज नथिंग बट पॉसिबिलिटी. सेकंड आहे टेंटेटिव्ह म्हणजे टेम्पररी प्लॅनिंग. टेंटेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे कसली प्लॅनिंग? टेम्पररी प्लॅनिंग. थर्ड वन टेक्नॉलॉजी सिलेक्शन अँड एन्व्हायरमेंट कन्फर्मेशन. सो इथं आपण काय करणार आहे की विच टेक्नॉलॉजी इज बेस्ट सुटेड, म्हणजे जे काही कस्टमरचे रिक्वायरमेंट आले आहेत त्याच्या अगेन्स्ट आपण जे प्रोडक्ट डेव्हलप करणार आहेत तर त्याच्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी आपण यूज करायला पाहिजे. तर त्याचं सिलेक्शन आणि एन्व्हायरमेंट सुद्धा, एन्व्हायरमेंटचे डिफरंट टाइप्स आहेत. तर विच एन्व्हायरमेंट इज द बेस्ट सुटेड फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट. म्हणजे एन्व्हायरमेंट कन्फर्मेशन, टेक्नॉलॉजी सिलेक्शन ह्या थर्ड टास्कमध्ये होणार आहे. आणि फायनली रिक्वायरमेंट अनालिसिस म्हणजे या ज्या काही कस्टमरनं दिलेल्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपण अकम्प्लिश सक्सेसफुली करू शकतो की नाही, किंवा त्याचं जे अनालिसिस आहे त्याला काय म्हणायला लागलो आपण? रिक्वायरमेंट अनालिसिस. सो हे असे 4 इथं टास्क आहेत. सो आता याच्यामध्ये रोल कोणाचा आहे तर डिफरंट. अर्लियर आपण जसं बघितलं होतं पहिल्या फेजमध्ये बिझनेस अनालिस्ट आणि एंगेजमेंट मॅनेजर होते, तसं इथं सिस्टम अनालिस्ट आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे किंवा टेक्निकल मॅनेजर आहे. हे दीज पीपल्स आर वर्किंग टुगेदर टू रन अनालिसिस फेज. कोण कोण आहे तिथं? सिस्टम अनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि टेक्निकल मॅनेजर. सो दे आर गोइंग टू बी म्हणजे असं नाहीये तिथं जसं आपण बिझनेस अनालिस्ट स्पेसिफिकली आपण बघत होतो की रिक्वायरमेंट कलेक्ट करण्यासाठी फक्त रिस्पॉन्सिबल होता आणि एंगेजमेंट मॅनेजर कशासाठी रिस्पॉन्सिबल होता तर काही एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आहेत का नाही किंवा परत कन्फ्युज रिक्वायरमेंट क्लिअर करण्यासाठी. पण इथं तसं नाही, इथं हे सगळे मिक्स काम करणार आहेत. ओके.
टेक्निकल मॅनेजर असेल, प्रोजेक्ट मॅनेजर असेल, सिस्टम अनालिस्ट असेल, दे आर गोइंग टू बी वर्किंग टुगेदर. सो इथं आपण बघतोय तिथं फर्स्ट काय आहे तर फिजिबिलिटी स्टडी. पहिली टास्क काय फिजिबिलिटी म्हणजेच पॉसिबिलिटी स्टडी. त्याच्यामध्ये काय इट इज अ डिटेल स्टडी कंडक्टेड ऑन द रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. जे तुमच्याकडे आता बघा ह्याला इनपुट, ह्या अनालिसिस पेजला इनपुट काय भेटायला लागले, पहिल्या पेजचं प्रूफ डॉक्युमेंट काय FRS, CRS, BRS, राईट, functional requirement specification, business requirement specification और client और customer requirement specification, जे काही प्रूफ डॉक्युमेंट आहे ते इनपुट भेटणार आहे या पेजला. येस. ओके, सो ते डॉक्युमेंट ह्याच्यावर आपण डिटेल स्टडी करायला लागलो. म्हणजे हे कोण लोक, सिस्टम अनालिस्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा टेक्निकल मॅनेजर. सो काय म्हणते तिथं, इट इज अ डिटेल स्टडी, इट इज अ डिटेल स्टडी कंडक्टेड ऑन द रिक्वायरमेंट डॉक्युमेंट in order to confirm whether the given requirement are possible within given budget, time and available resources. म्हणजे ज्या रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये रिक्वायरमेंट आहेत त्या आपण सक्सेसफुली अकम्प्लिश करू शकतो का. बघा, प्रत्येक प्रोजेक्ट करायचा असेल त्या प्रोजेक्टसाठी बजेट असतं, परत टाइम फ्रेम असते आणि त्याच्यावर रिसोर्सेस अलोकेट केले जातात. सो जे रिसोर्सेस म्हणजे काय, मॅन पॉवर कन्सिडर करा. 5 डेव्हलपर असतील, 1 QA असेल, 1 बिझनेस अनालिस्ट असेल, 1 आर्किटेक्ट असेल. सो हे सगळी काय झाली, एक टीम झाली, राईट. सो हे झाले रिसोर्सेस. बजेट असेल, सपोज हे ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी 10 लाख लागणार आहेत, 20 लाख लागणार आहेत, हे काय झालं बजेट. प्लस टाइम फ्रेम. टाइम फ्रेम म्हणजे काय की आपल्याला 6 महिन्यात ऍप्लिकेशन कस्टमरला डिलिव्हर करायचे. तर ह्याचं जे अनालिसिस आहे, बजेट, टाइम आणि अवेलेबल रिसोर्सेस हे की अकम्प्लिश करू शकतो की नाही, ह्याची जी स्टडी आहे, या स्टडीला काय म्हणायला लागलो इनिशियली, फिजिबिलिटी स्टडी किंवा possibility study. It is a detailed study conducted on the requirement document in order to confirm whether the given requirement are possible or feasible within the given budget. जेवढं बजेट कंपनीने दिले त्याच्यामध्ये होऊ शकतं का. सेकंड थिंग, विदिन दॅट टाइम फ्रेम, टाइम बाउंड, त्या टाइम मध्ये होतं का, आणि जे रिसोर्सेस आपल्याला कंपनी अवेल करून द्यायला लागली तो अवेलेबल रिसोर्सेस मध्ये आपण हे कंप्लीट करू शकतो की नाही, ह्याची जी डिटेल स्टडी आहे याला काय म्हणायला लागलो आपण, फिजिबिलिटी स्टडी और पॉसिबिलिटी स्टडी. सेकंड काय, सेकंड टास्क टेंटेटिव्ह प्लॅनिंग. कुठली, टेंटेटिव्ह किंवा टेम्पररी प्लॅनिंग. सो इन दिस सेक्शन रिसोर्स प्लॅनिंग अँड टाइम प्लॅनिंग विल बी टेम्पररीली डन. म्हणजे जे रिसोर्सेस आहे आणि जो काही टाइम फ्रेम आहे तर त्याचं प्लॅनिंग आपण याच्यामध्ये काय करायला लागलो टेंटेटिव्हली. म्हणजे आता रिसोर्सेसचं प्लॅनिंग म्हणजे काय करणार आपण, सपोज जे काही आपल्याला आपण हे बँकेचं ऍप्लिकेशन डिस्कस करायला लागलो, तर त्या बँकेच्या ऍप्लिकेशन मध्ये जे काही डिफरंट मॉड्यूल्स असतील, तर हे मॉड्यूल ह्या डेटपासून ह्या डेटपर्यंत डेव्हलप व्हायला पाहिजे, ते नेक्स्ट मॉड्यूल ह्या डेटपासून ह्या डेटपर्यंत डेव्हलप व्हायला पाहिजे. तर हे असं आपण आपल्या डेव्हलपमेंट टीमला, रिसोर्सेसला काय करायला लागलो, टाइम फ्रेम इथं सांगायला लागलो की दिस डेट टू दिस डेट वी आर गोइंग टू बी डेव्हलप दॅट पर्टिक्युलर मॉडेल. सो ह्याचं जे टेम्पररी रिसोर्सेसचं आणि टाइम इथं प्लॅन करायला लागलो, यालाच काय म्हणतो टेंटेटिव्ह आपली प्लॅनिंग. थर्ड, टेक्नॉलॉजी सिलेक्शन अँड एन्व्हायरमेंट कन्फर्मेशन. सो एक तर आता इथं काय होतं, कस्टमरनं जर तुम्हाला सांगितलं की ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे तर ह्याची गरज नाहीये. हे जे टेक्नॉलॉजी सिलेक्शन आणि एन्व्हायरमेंट कन्फर्मेशनची गरज आहे का, नाहीये. जर कस्टमरनं डिमांड केलेलं असेल की मला हे फ्रंट एंड पाहिजे, हे बॅक एंड पाहिजे, किंवा मला वेब बेस्ड एन्व्हायरमेंटमध्ये मला प्रोडक्ट डिप्लॉय करून पाहिजे त्याचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी सिलेक्शन एन्व्हायरमेंट कन्फर्मेशनची गरज नाहीये. पण कस्टमरनं फक्त रिक्वायरमेंट दिल्यात आणि त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या वेनच डिसाईड करा की विच वन इज द बेस्ट टेक्नॉलॉजी, विच वन इज द बेस्ट एन्व्हायरमेंट, देन यू आर गोइंग टू बी डू. मग इथं मात्र तुम्हाला त्या केसमध्ये जर कस्टमरनं काही क्लॅरिफाय केलेलं नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कुठली टेक्नॉलॉजी तो प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट करण्यासाठी बेस्ट सुटेड राहील, कुठलं एन्व्हायरमेंट बेस्ट सुटेड राहील, हे ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहेत आणि फायनलाइज करणार आहेत. कशामध्ये, टेक्नॉलॉजी सिलेक्शन अँड एन्व्हायरमेंट कन्फर्मेशन मध्ये.
आणि रिक्वायरमेंट मध्ये काय परत द लिस्ट ऑफ ऑल द रिक्वायरमेंट्स दॅट आर रिक्वायर्ड बाय कंपनी टू अकम्प्लिश दिस प्रोजेक्ट सक्सेसफुली विल बी अनालाइज्ड अँड लिस्टेड आउट क्लिअरली इन दिस सेक्शन. म्हणजे हे सगळं फायनली आपण कम्प्लीट करू शकतो की नाही, ह्याचं जे काय फायनल हे आहे ते कशामध्ये, रिक्वायरमेंट मध्ये. सो आता जसं आपण रिसोर्सेस बघत होतो तर मग नोटमध्ये दिलेलं आहे रिक्वायरमेंट्स मे बी ह्युमन रिसोर्सेस, सॉफ्टवेअर रिसोर्सेस, हार्डवेअर रिसोर्सेस. सो ह्या रिसोर्सेसमध्ये काय काय राहणार आहे, जे अवेलेबल रिसोर्सेस म्हणतो तर त्याच्यामध्ये फक्त ह्युमनच नाही, काय काय राहणार आहे, हार्डवेअर लागतील, सॉफ्टवेअर लागतील, ह्युमन लागतील. सो हे सगळे मिळून रिसोर्सेस आहेत. आणि फायनली ह्याचं जे प्रूफ डॉक्युमेंट होणार आहे त्याला सिस्टीम रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन किंवा सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट म्हणतो आपण, SRS. ह्या अनालिसिस फेजचं जे फायनल प्रूफ डॉक्युमेंट व्हायला लागले, म्हणजे तुमची फिजिबिलिटी स्टडी झाली, टेंटेटिव्ह प्लॅनिंग झालं, टेक्नॉलॉजी सिलेक्शन, एन्व्हायरमेंट कन्फर्मेशन झालं, फायनल रिक्वायरमेंट अनालिसिस झाली, की ह्याचं जे प्रूफ डॉक्युमेंट जनरेट व्हायलंय त्याला काय म्हणायला लागलो, SRS. मग त्याच्यामध्ये क्लिअर असेल की कुठली टेक्नॉलॉजी यूज करायची, टेंटेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे त्याच्यामध्ये टाइम फ्रेम दिलेले असतील, या डेटपासून या डेटपर्यंत आपलं हे मॉड्यूल डेव्हलप झालं पाहिजे. हे झालं तुमचं टेंटेटिव्ह प्लॅनिंग. फिजिबिलिटीमध्ये तर तुम्ही ते जे काही कंपनीनं बजेट दिलेलं आहे, टाइम फ्रेम दिलेला आहे, रिसोर्सेस दिलेले आहेत, की त्याच्यात आपण एक फिजिबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी चेक करतायत हे लोक मिळून, कोण, सिस्टम अनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, टेक्निकल मॅनेजर. आणि फायनली प्रूफ डॉक्युमेंट जे जनरेट व्हायला लागले या फेजचं त्याचं नाव काय, SRS, सिस्टीम और सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. क्लिअर? दिस इज अबाउट सेकंड फेज. हे काय झाला, सेकंड फेज. आता इथे आपण जातोय थर्ड फेजला. थर्ड फेज काय, डिझाईन. सो डिझाईन फेज मध्ये इथे जस्ट बघतोय आपण तर 2 पार्टमध्ये डिझाईन फेज डिवाइड झालेला आहे. एक आहे पहिलं हाय लेवल डिझाईन आणि दुसरं आहे लो लेवल डिझाईन. टास्क काय तिथं 2, फर्स्ट वन इज हाय लेवल डिझाईन अँड सेकंड वन इज लो लेवल डिझाईन. रोल सुद्धा इथं 2 जण आहेत. द फर्स्ट वन इज चीफ आर्किटेक्ट आणि सेकंड वन इज टेक्निकल लीड. म्हणजे हाय लेवल डिझाईन कोण काम करणार आहे, हाय लेवल डिझाईनवर चीफ आर्किटेक्ट बघणार आहे आणि लो लेवल डिझाईनवर काम कोण करणार आहे तर टेक्निकल लीड करणार आहे. सो टास्क इज ऑल्सो डिवायडेड इंटू, टास्क 2 आहेत तसं रोल सुद्धा 2 जण आहेत तिथं. हाय लेवल डिझाईनसाठी चीफ आर्किटेक्ट रिस्पॉन्सिबल, लो लेवल डिझाईनसाठी टेक्निकल लीड रिस्पॉन्सिबल. आता बघा इथं काय, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट द UML वर्ड ऐकलाय, युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. सर बरेच जण Yes. कॉम्प्युटर Yes. बॅकग्राऊंड आहे त्यांनी ऐकलेलं असेल, राईट? आपण जर UPS वगैरे लर्न केलेलं असेल तर त्याच्यामध्ये किंवा डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण जे इनिशियल लेवलला आपण फर्स्ट इयरला वगैरे जर फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग, FPL वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण हे UML वर्ड ऐकलेलं आहे. सो ते इथे काय करायला लागलो आपण, UML म्हणजे काय, ते युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज म्हणतो. त्याच्यामध्ये डिफरंट म्हणजे तुम्हाला काय करायचं असेल, सपोज मला स्टुडंटला शिकवायचं, डिमॉन्स्ट्रेट करायचं की एक प्रोग्राम करायचा आहे, मला एक छोटासा C मधला प्रोग्राम करायचा आहे. तर तो प्रोग्राम करताना आपण काय करायला लागलो, तर प्रोग्राम स्टार्ट कसा करतोय, तर त्याच्यासाठी डिफरंट UML मध्ये लँग्वेजेस आहेत, म्हणजे मॉड्यूल्स आहेत. तर ते कुठला मॉड्यूल आपण घ्यायला लागलो, सो स्टार्टसाठी कुठला सिम्बॉल घ्यायला लागलो, एंडसाठी कसा सिम्बॉल घ्यायला लागलो, डेटा कसा प्रोसेस व्हायला लागलाय, प्रोसेससाठी कुठला सिम्बॉल घेतो, रेक्टँगल कुठे यूज करायला लागलो, सर्कल कुठे यूज करायला लागलो, डिसिजन मेकिंगसाठी काय यूज करायला लागलो. तर असे UML लँग्वेज आपण इथं काय करायला लागलं, हा जो चीफ आर्किटेक्ट आहे मेनली, इथं चीफ आर्किटेक्ट काय करतंय, जो पूर्ण प्रोजेक्ट, म्हणजे आता बघा इथं तुमच्या ज्यावेळेस आपण डिझाईन फेज मध्ये चाललो तर तुमच्याकडे 2 फेजचे इनपुट प्रूफ डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत. पहिलं FRS किंवा BRS आहे तुमच्याकडं, फंक्शनल रिक्वायरमेंट और बिझनेस रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन पहिल्या पेजचं. दुसऱ्या फेजचं सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन हे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे. म्हणजे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्या डिझाईन फेजला इनपुट भेटलेले आहेत. आता
ह्या रिक्वायरमेंट डॉक्युमेंटवरून किंवा ह्या सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटवरून पूर्ण सगळ्या रिक्वायरमेंट आहेत, तर चीफ आर्किटेक्ट जो आहे तुमचा तो काय करतोय, जो होल रिक्वायरमेंट आहेत, सगळ्या रिक्वायरमेंट आहेत किंवा जो होल प्रोजेक्ट आहे तो मॉड्यूल्स मध्ये डिवाइड करायचं काम कोण करायला लागलाय? चीफ आर्किटेक्ट. मेन त्या प्रोजेक्टसाठी म्हणजे आता रिक्वायरमेंट डॉक्युमेंट काय आहे, एक टेम्पलेट आहे, त्याच्यामध्ये सगळे रिक्वायरमेंट असे लिहिलेले आहेत theoretically. आता काय करायचंय, ते सगळे रिक्वायरमेंट हा चीफ आर्किटेक्ट गो थ्रू करणार, रीड करणार आणि त्यानुसार मग कुठले कुठले ह्या ऍप्लिकेशनसाठी कुठले कुठले मॉड्यूल, मेन मॉड्यूल असतील, कुठले कुठले मॉड्यूल मेन मॉड्यूल असतील, तर ते मॉड्यूल मेन मॉड्यूल जे हे आहे त्या प्रोजेक्टसाठी, तर त्या प्रोजेक्टला मेन मॉड्यूलमध्ये डिवाइड करायचं काम कोण करायला लागलंय? किंवा ते डायग्रामेटिकली त्याचं डायग्रामेटिकली स्ट्रक्चर कोण करायला लागलाय? Chief architect. चीफ आर्किटेक्ट. आणि परत आता प्रत्येक मॉड्यूलमध्ये सब मॉड्यूल पण असणार. जसे की आपण सपोज लोनचं मॉड्यूल घेतलं, बँकेमध्ये आपण बँकेच्या वेबसाईटमध्ये गेलो, लोन सेक्शनला गेलो, लोन हे झालं मेन मॉड्यूल. लोन काय झालं? मेन मॉड्यूल. त्याच्यामध्ये गेल्यानंतर पर्सनल लोन, व्हेकल लोन, गोल्ड लोन, होम लोन, हे सगळे कसले झाले? सब मॉड्यूल. मग मेन मॉड्यूलला परत सब मॉड्यूल मध्ये डिवाइड करायचं काम कोण करायला लागलाय? टेक्निकल लीड. सो हे दोघं पण डिझाईन फेज साठी रिस्पॉन्सिबल आहेत. चीफ आर्किटेक्ट होल प्रोजेक्ट डिवाइड करतोय मेन मॉड्यूल मध्ये आणि टेक्निकल लीड त्या मेन मॉड्यूलला परत कशामध्ये डिवाइड करतोय? सब सब मॉड्यूल. मॉड्यूल. सो ह्या दोघांचं आता इथे काय आहे बघा, परत तुम्ही ज्यावेळेस कुठलंही ऍप्लिकेशन हे करत असतात, डेव्हलप केलेलं बघत असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सॉफ्टवेअरच्या हे दिलेले असतात, प्रोटोटाइप्स दिलेले असतात, म्हणजे डिझाईन दिलेले असतात. सो जस्ट तुम्हाला दाखवतो. सो एक वेबसाईट आहे फिग्मा नावाची, तर ह्याच्यामध्ये आपण काय करायला लागलोत, या वेबसाईटवर डिझाईन्स काय करतो आपण, म्हणजे आपल्याला एखादं प्रोटोटाइप डेव्हलप करायचं आहे, तर इथे आपण बघू शकतो हे. मग हे तुमचा चीफ आर्किटेक्ट असेल किंवा तुमचा टेक्निकल लीड असेल, तर हे काय करायला लागलेत, दे आर गोइंग टू बी असं एक रफ प्लॅटफॉर्म, म्हणजे जसं की इथं आपण बघतोय जस्ट दे आर गोइंग टू बी डेव्हलप. इथून आपल्याला इथं बऱ्यापैकी डिफरंट ऑप्शन्स भेटतात, ते इकडून आपण कट पेस्ट करणार, इकडं एक रफ प्रोजेक्ट तयार करणार. हा ऍक्च्युअल ऍप्लिकेशन आहे का? नाही. पण हे काय आहे? प्रोटोटाइप आहे. प्रोजेक्टचं काय? प्रोजेक्ट कसा दिसणार आहे हे तयार कोण करून द्यायला लागले तुम्हाला? चीफ आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड. आणि मग ह्याच्यासोबतच हे फक्त हे असं तुम्हाला दे आर नॉट गोइंग टू बी यूज, म्हणजे हे फिग्माच नाही तर बाकीचे सुद्धा इनिशियल लेवलला जसं आपण म्हणतो की कुठले कुठले आपल्याला डॉक्युमेंट पाहिजेत, किंवा UML मध्ये बघू आपण UML डायग्राम्स. सो इथं बघतोय आपण एक UML आहे, दिस इज द वन UML डायग्राम. सो इथं बघा हे इन्व्हेंटरी सिस्टीमची UML आहे. सो इन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये कोण कोण आहे? ओनर आहे, सप्लायर आहे, मॅनेजर आहे, इन्स्पेक्टर आहे, इन्व्हेंटरी क्लर्क आहे. सो हे सगळे पीपल्स इन्व्हॉल्व फॉर दॅट इन्व्हेंटरी सिस्टीम. ओनरला काय, कुठला ओनर काय करायला लागलाय? स्टॉक काय करतोय? परचेस करतोय. मग पेमेंट फॉर दॅट स्टॉक कोण करायला लागलाय? ओनर करायला लागलाय. मग हा स्टॉक कोण प्रोव्हाइड करायला लागलाय? सप्लायर काय करतोय? स्टॉक, म्हणजे त्याला पेमेंट भेटलं की तो स्टॉक काय करतोय? सप्लाय करतोय, प्रोव्हाइड करतोय. मग परत सपोज काही स्टॉक रिटर्न करायचा असेल, काही स्टॉक फॉल्टी आला, म्हणजे त्याच्यात काही डिफेक्टेड स्टॉक असेल, तर मॅनेजर काय करत आहे? तो स्टॉक रिटर्न करायचा. म्हणजे प्रत्येक मॉड्यूल ही जस्ट हिअर एक यूज केस आहे. ही कसली
यूज केस डायग्राम. मग इथं आपण बघतोय जस्ट हिअर अगेन वी कॅन सी इथं डिफरंट ह्या सगळ्या UMLच्या काय आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या डायग्राम्स तुम्हाला इथं दिसत आहेत. मग DFD डायग्राम ह्याला काय म्हणतो डेटा फ्लो डायग्राम, यूज केस डायग्राम, अशा वेगळ्या वेगळ्या डायग्राम्स तुम्हाला या UML मध्ये भेटतात. परत इथं हा ऍक्टर आहे. ऍक्टर काय करायला लागलाय, सो जस्ट दे आर गोइंग टू बी ब्राउज ऑनलाईन स्टोअर. सो अशा डायग्राम तयार करणं इनिशियल लेवलला हे सगळे UML ह्याला म्हणतो आपण युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. तर हे तुमचा चीफ आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड यूज करतात. पहिल्यांदा असे UML डायग्राम तयार करतात. UML डायग्राम वरून परत तुमचं ह्या कसं तुमचं ऍक्च्युअल प्रोडक्ट असणार आहे, त्याच्यात कुठले मॉड्यूल असणार आहे, त्या मॉड्यूलमध्ये कुठले सब मॉड्यूल असणार आहेत, त्या सब मॉड्यूलमध्ये कुठली कुठली फंक्शनलिटी असेल, त्याच्यावर कुठले फॉन्ट्स ठेवायचे, हे फॉन्ट्स बिंट सगळ्या कुठले इमेजेस असणार आहेत, कसं त्याचं लुक अँड फील असणार आहे, हे सगळं डिझाईनचं पार्ट हे कोण करायला लागले, ते दोन लोक. कोण चीफ आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड. टेक्निकल लीड हे दोघं रिस्पॉन्सिबल आहेत. तुमचं प्रोडक्ट कसं असणार आहे, काय असणार आहे, त्याच्यामध्ये कुठले मॉड्यूल असणार आहेत, कुठले सब मॉड्यूल असणार आहेत, हे सगळं हे दोघं जण डेव्हलप करणार आहेत. आणि मग ह्या डिझाईन फेज म्हणजे आता बघा, ज्यावेळेस आपण जाऊ पुढच्या फेजमध्ये, पुढचा फेज आहे तुमचा डेव्हलपमेंट फेज. कुठला? डेव्हलपमेंट. सो मग डिझाईन फेजचा म्हणजे तुम्हाला पहिले 3 फेजचे इनपुट भेटायला लागले डेव्हलपमेंट फेजला. रिक्वायरमेंट फेजमध्ये रिक्वायरमेंट आहेत, अनालिसिस फेजमध्ये तुमचं सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा सिस्टीमवर सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आहे, आणि डिझाईन फेजमध्ये तुमचं हे सगळे डॉक्युमेंट आहेत. म्हणजे जसं आपण इथं प्रूफ डॉक्युमेंट काय म्हणतो, TDD टेक्निकल डिझाईन डॉक्युमेंट. सो त्याच्यामध्ये सगळ्या ह्या DFD असणार आहे, ER डायग्राम असणार आहे, क्लास डायग्राम असणार आहे, ऑब्जेक्ट डायग्राम असणार आहे, ते फिग्मा जे तुम्हाला दाखविलं, फिग्मामध्ये तुमचं ऍक्च्युअल प्रोडक्ट कसं असणार आहे त्याचा सुद्धा लुक अँड फील तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत कुठल्या फेजपासून? डिझाईन फेजपासून. मग डिझाईन फेजमध्ये आपण इथं काय म्हणलेलं आहे, काही जस्ट हिअर तर चीफ आर्किटेक्ट रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? हाय लेवल डिझाईनसाठी. म्हणजे मेन प्रोजेक्टला मेन मॉड्यूलमध्ये डिवाइड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे चीफ आर्किटेक्ट. तर परत मेन मॉड्यूलला सब मॉड्यूलमध्ये डिवाइड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे तुमचा टेक्निकल लीड. आणि हे डिवाइड करत असतानाच हे सगळं म्हणजे मॉड्यूल सब मॉड्यूल हे सगळे ड्रॉ वगैरे इथं हे फिग्मा असेल किंवा UML असेल, हे UMLच्या डिफरंट डायग्राम्स वगैरे हे सगळे फॉलो करून दे आर गोइंग टू बी डिवाइड द प्रोजेक्ट. आणि फायनली in this phase they will also design the GUI part of the application as well as pseudocode also developed. म्हणजे GUI म्हणजे हा जो मी तुम्हाला इथं दाखविला फिग्मा, त्याला काय म्हणतो आपण? ऍप्लिकेशनचा कुठला पार्ट? GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. सो GUI पार्ट कसा असायला पाहिजे ह्याचं डिझाईन सुद्धा कोण द्यायला लागले तुम्हाला? हे चीफ आर्किटेक्ट आणि टेक्निकल लीड. आणि फायनली ह्याचं प्रूफ डॉक्युमेंट कुठलं आहे तुमचं? TDD. कुठलं? Which is the proof document of design phase? टेक्निकल डिझाईन डॉक्युमेंट. डिझाईन डॉक्युमेंट. आता याच्यात सुडो कोड म्हणजे काय? तर सुडो कोड इथे जसं म्हणलं की आपण इन दिस फेज दे विल ऑल्सो डिझाईन द GUI पार्ट एज वेल एज सुडो कोड. सो सुडो कोड इज नथिंग बट it is a set of instruction which will make developers more comfortable while developing the actual source code. म्हणजे इंग्लिश स्टेटमेंट्स आहेत की ह्या मॉड्यूलमध्ये पुढल्या मॉड्यूलमध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय टर्म्स अँड कंडिशन असतील तर ते तिथं सिम्पल सेट इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण इथं डिफाईन केलेलं आहे. तेच डेव्हलपरला अंडरस्टँड होईल ऍक्च्युअल ज्यावेळेस तो काय करणार आहे, सोर्स कोड डेव्हलप करणार आहे. सो दे आर गोइंग टू बी यूज दॅट सुडो कोड while developing the so this is all about the first 3 phases of SDLC. Initial phase, initial or requirement phase. Second one is analysis phase and third one is design phase. So ह्याच्यामध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे? क्लिअर आहे? येस. Yes. So tomorrow we are going to be discuss the next 3 phases. So
नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट फेज किंवा त्यालाच आपण कोडिंग फेज म्हणायला लागलोत. त्यानंतर आहे टेस्टिंग फेज आणि लास्ट आहे डिप्लॉयमेंट फेज किंवा त्याला आपण डिलिव्हरी आणि मेंटेनन्स फेज म्हणतो. सो वी आर गोइंग टू बी डिस्कस दीज फेजेस इन टुमॉरो सेशन. सो क्लिअर आहे इथपर्यंत? येस. So we'll stop here. Yeah. Chalo. Have a great day. Yeah. Thank you. ओके सर Bye. बाय.